तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? ज्यांच्याकडे स्वतःचं काही ध्येय नसतं तेच लोक दुसऱ्यांच्या आयुष्यावर जास्त लक्ष ठेवतात. कोण काय घेतलं, कोण किती कमवतो, कोण किती पुढे गेला, कोणाचं नशीब चांगलं आहे, याच गोष्टींमध्ये काही लोक संपूर्ण आयुष्य घालवतात. पण लक्षात ठेवा, दुसऱ्यांच्या यशावर जळून आजपर्यंत कोणीही यशस्वी झालेलं नाही. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण अशा सत्याबद्दल जाणणार आहोत जी तुमची विचार करण्याची पद्धत कायमची बदलून टाकेल. आणि जर तुम्हाला अशाच जीवन बदलणाऱ्या विचारांचे व्हिडिओ आवडत असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला सुरुवात करूया. 1. जळणं म्हणजे स्वतःची ऊर्जा वाया घालवणं. कल्पना करा, 2 माणसं एकच ठिकाणी उभे आहेत. एक स्वतःचं भविष्य घडवण्यात व्यस्त आहे आणि दुसरा त्यांच्याकडे पाहून जळण्यात व्यस्त आहे. 5 वर्षानंतर कोण पुढे जातील? उत्तर स्पष्ट आहे, कारण जो स्वतःवर काम करतो तो वाढतो आणि जो दुसऱ्यावर लक्ष ठेवतो तो तिथेच राहतो. जळणं म्हणजे दुसऱ्याचं नुकसान नाही, ते स्वतःच्या वेळेचं, स्वतःच्या मानसिक शांततेचं आणि स्वतःच्या प्रगतीचं नुकसान आहे. 2. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. आज तुमचा मित्र यशस्वी झाला असेल, कोणी व्यवसायात पुढे गेला असेल, कोणी चांगली नोकरी मिळवली असेल, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मागे पडलात. आंबा आणि नारळ दोघंही झाड आहे, पण दोघांची वाढण्याची वेळ वेगळी आहे. तसंच आयुष्याच्या प्रत्येक वेळ वेगळी असते, म्हणून तुलना करू नका, कारण तुलना आनंद चोरते. 3. दुसऱ्याचं यश तुमचं यश अपयश नसतं. आजकाल लोकांना वाटतं समोरचं जिंकला म्हणजे आपण हरलो, पण आयुष्य ही स्पर्धा नाही. तुमचा मार्ग वेगळा आहे, तुमचं ध्येय वेगळं आहे, तुमचा प्रवास वेगळा आहे, म्हणून दुसऱ्याच्या यशाकडे प्रेरणा म्हणून बघा, धोक्याप्रमाणे नाही. 4. जळणारा माणूस कधीच आनंदी राहत नाही, कारण ज्याचं लक्ष नेहमी स्वतःकडे नसतं त्याला नेहमी वाटतं त्यांच्याकडे जास्त काय आहे, तोच पुढे का गेला, लोक त्याचंच कौतुक का करतात, आणि या प्रश्नामध्ये त्यांचा आनंद हरवून जातो. जो स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करतो तोच खरा आनंदी राहतो. 5. जगात नेहमी तुमच्यापेक्षा पुढे असणारा कोणीतरी असणार. तुम्ही कितीही यशस्वी झाला तरी तुमच्यापेक्षा जास्त पैसा कमवणारा, जास्त प्रसिद्ध असणारा आणि जास्त हुशार माणूस कुठेतरी असणारच. मग तुम्ही किती जळणार. त्यापेक्षा स्वतःची कालची आवृत्ती हरण्याचा प्रयत्न करा. कालपेक्षा चांगले बना. 6. यशाचं सर्वात मोठं रहस्य. यशस्वी लोक दुसऱ्यावर लक्ष ठेवत नाही, ते स्वतःच्या सवयी सुधारतात, स्वतःच्या चुका सुधारतात, स्वतःची क्षमता वाढवतात, म्हणूनच ते पुढे जातात, कारण त्यांच्याकडे जळण्यासाठी वेळ नसतो.